सांभाळून घ्यायला समजून घ्यायला मोठं मन लागतं. अमितने सांगितलं आणि चूक सुजो पुढच्या वर्षी नक्की सुधारली जाईल. आणि आता आपण लगेचच पुढच्या मॅच साठी वळूया. शेवटचा सामना असेल टेबल टॉप कोण होणार हे पाहूया. आणि पुढचा आवाज पुढच्या मॅच साठी पहिल्या इनिंग दरम्यान आपण ऐकूया. पुणे तिथे काय होणे शैलेश निवगणे सर. धन्यवाद. धन्यवाद कुणाल दाते सर. आपला देखील विशेष असा आभार की आपण देखील या स्पर्धेदरम्यान आलात आणि आपला आवाज या पुणे प्रीमियर लीग दरम्यान दुसऱ्या पर्वामध्ये दिला. त्याबद्दल आपलं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक असे आभार. IPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा आवाज आपण ऐकलात आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व नामवंत स्पर्धा ज्यांच्या आवाजामध्ये आपल्याला ऐकायला मिळाल्या अशा समालोचकांचा आवाज या पुणे प्रीमियर लीगला देखील लाभलाय. त्याबद्दल त्यांचा देखील विशेष आभार. तर चला आपण मॅच कडे इथे वळतोय. जो टेबल टॉपर आहे हे टेबल टॉपर नक्की कोण आहे याची चर्चा देखील इथे होईल आणि त्या मॅच कडे आपण वळतोय. आजच्या रजनीमधील ही शेवटची मॅच मैदानामध्ये संपन्न होते. दोन्ही संघांनी प्रतिस्पर्धी संघांना नमवत बॅक टू बॅक 2 विजय इथे प्रस्थापित केले. आणि आता मात्र हा टेबल टॉपर कोण आहे. हे दोन्ही संघ जवळपास सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालेले आहेत. परंतु तरी देखील टॉपर कोण आणि सेकंड टॉपर कोण याकडे आपल्याला वळायचंय आणि ती मॅच मैदानामध्ये सुरू होते. अजिंक्य विसे स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर गुरुज पुणे वॉरियर्स या संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दोन्ही संघांकडे तुल्यबळ असे खेळाडू आहेत. चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत, चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत. आणि मॅच मात्र इथे रंगतदार होणार आणि ती सुरुवात मात्र इथे केली जाते. गोलंदाजी मार्कवरती विशाल यादव यांना आपण पाहतोय. तर बॅटिंग साठी अनिकेत काटे आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये आहे. तर चला मॅचला इथे सुरुवात करायची आहे. लेट्स प्ले. मॅचला इथे सुरुवात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल एकेरी धावेने आपला अकाउंट ओपन केलाय. सांघिक धावसंख्येची देखील सुरुवात केली जाते. सिंगल धावसंख्येचा शुभारंभ अनिकेत काटे यांच्या बॅट मधून. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची विस्फोटक इनिंग इथे अनिकेत काटे यांच्या बॅट मधून आपण पाहिले. डावखुरे शैलीचा एक विस्फोटक विध्वंसक बॅटर म्हणून आज आपण त्यांचा खेळ देखील पाहिलाय. तर दुसऱ्या बाजूने तेजस एक तेजस्वी कामगिरी करणारा बॅटर इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाजी मार्क वरती विशाल एक अष्टपैलू खेळाडू. गुरुज पुणे वॉरियर्स या संघाकडून आघाडीचं षटक हाताळत आहेत. हा चेंडू देखील स्विंग अँड मिस ब्रेक पद्धतीचा चेंडू इथे हाताळण्यात आला. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चांगली सुरुवात विशाल यांच्याकडून देखील केली जाते. पुन्हा एकदा वेगवान फटका इथे खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. बॉल सीमारेषेच्या पलीकडे
हा मात्र चौकार आहे, 9+ चौकार आहे. आताच्या एकूण 5 धावा आहेत, 9+4 आहे. वेगाची मर्यादा आहे ती जर ओलांडली तर मात्र इथे पंच नो बॉलचा कॉल करतायत. 5 धावेंनी इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 6. पुढचा बॉल असेल इथे फ्री हिट, फ्रेटचा बॉल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तेजस, गोलंदाजी मार्क वरती विशाल. खोलवट टप्प्याचा बॉल लॉंग ऑफच्या दिशेने इथे खेळलाय, सिंगल पुन्हा एकदा मिळते. एक चांगली गोलंदाजी आहे, ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत. इथे देखील लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन प्रेक्षक देखील आपण पाहतोय. मध्यरात्रीमध्ये देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. हे क्रिकेट वेडी व्यक्तिमत्व आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारी ही मंडळी आहेत. हा चेंडू देखील बॅटवरतून ब्रश, धावबाची संधी, परंतु इथे जेमतेम 1 धाव पूर्ण होतीये. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 8. दोन्ही विजेत्या संघांमध्ये एकमेकांच्या विरोधात पडलेली गाठ, धावसंख्या होते ती 8. हा विजय देखील मिळवणं फार गरजेचं आहे टेबल टॉपर राहण्यासाठी. पहिल्या दिवसातील विजेता संघ तिसऱ्या दिवसातील विजेत्या संघांबरोबरच सुपर 8च्या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. आणि दुसऱ्या दिवसातील विजेता संघ हा 4थ्या विजेत्या संघांबरोबर खेळणार आहे. 4थ्या दिवसातील विजेत्या संघांबरोबर खेळणार आहे. सुपर 8चे देखील लॉट्स आपण पाडलेलेच आहेत. इथे देखील मिडॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, चांगलं क्षेत्ररक्षण, क्विक रिॲक्शन. धावसंख्येमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ नाहीये, 8 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा चेंडू, 8 धावा आतापर्यंत झाल्यात. शेवटच्या बॉलवरती देखील इथे नो बॉल. ते स्पीड लिमिट आहे, स्पीड गन आहे आणि त्यावरती जी वेग मर्यादा आहे ती जर ओलांडली तर पंच लगेच तिथे गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धाव इथे मिळते. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ, धावसंख्या होते ती 9. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. या षटकातील शेवटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावेंसाठी वजनदार दमदार असा ठोकलेला षटकार, 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 15. काही चेंडू अप्रतिमरित्या हाताळले, परंतु काही चेंडूंवरती झालेली चूक इथे धावसंख्येला आकार देऊन गेली आहे. 15 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहे. विशाल यांनी पहिलं षटक हाताळलं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती. विकी थोरात इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. ही स्वतःवरची घेतलेली जबाबदारी आहे. बघा स्ट्राईक वरती बॅटर कुठले आहेत किंवा कुठला संघ आहे त्यापेक्षा या दोन्ही खेळाडूंनी, म्हणजे पहिलं षटक विशाल यांनी हाताळलं तर दुसरे इथे आपण पाहतोय विकी देखील येतात. हे दोन्ही आघाडीचे गोलंदाज आहेत, त्याचप्रमाणे आघाडीची बॅटिंगची देखील जबाबदारी या दोन्हीच खेळाडूंवरती आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात पॉवर प्ले संपल्यानंतर इथे सुरुवात केली जाते. पहिलाच बॉल खेचून मारलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, फार दूरवरचा प्रवास चेंडूने गाठलाय. इतक्या लांब बॉल मारलाय, सांगितलंय क्षेत्ररक्षकाला जा शोधून आणा. इतक्या लांब ठोकलेला षटकार, 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 21 फॉर विदाउट लॉस. 21 धावा आतापर्यंत झाल्यात. दुसऱ्या षटकाची सुरुवात, षटकार पुन्हा एकदा ऑन साइडला वेगात बॅट इथे फिरवली गेली आहे. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येऊ शकला नाही, सिंगल मात्र मिळतीये. ज्या बॅटरचा बॅट स्विंग चांगला आहे ना, त्या बॅटरच्या बॅट मधून फार दूरवरचे देखील षटकार खेळले जातात. या खेळासाठी तुमच्याकडे बॅट स्विंग असणं फार गरजेचं आहे. टायमिंग आणि त्याचबरोबर तो बॅट स्विंग असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर मोठे फटके येताना आपण बघितलेत. मागच्याच मॅच मध्ये अमित तांबे यांच्या बॅट मधून
फार दूरवरचे लांबलचक फटके खेळताना आपण त्यांना पाहिलंय. इथे देखील आपण पाहतोय ज्या पद्धतीने इथे बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. हे बेसिक क्रिकेट मधलं खेळ आहे. कित्येक अशी आपण पाहिली आहेत की मागच्या काही स्पर्धा आपण बघितल्यात, अशा प्रकारचे फटके फार क्वचित खेळले जातात जे बेसिक क्रिकेटमध्ये शिकवले जातात. कव्हर ड्राईव्ह हे फार विलुप्त झालेत, परंतु अजूनही ते फटके या अपिच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळले जातात. कव्हर ड्राईव्ह सिंगल इथे मिळतेय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, म्हणावा तसा चेंडू बॅट वरती नाहीये. पहिल्या बॉलवरती षटकार आला जरूर, परंतु येणाऱ्या मागच्या 3 चेंडूंचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल 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 एकेरी धावा इथे खर्च केल्या जात आहेत. चांगलं कमबॅक, स्वतःला इथे स्थिर स्थावर केलं आणि त्यानंतर मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. इथे मात्र फुलटॉस आणि फुलटॉस वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र इथे टिपलाय. विकेटचं इथे पतन होत आहे. एक चांगला झेल आणि पहिलाच बॅटर इथे मात्र झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. विकी सावंत अगदी हवेमध्ये झेप घेतली आणि सुरेखरित्या इथे झेल टिपण्यात आला. विकेटचं पतन. पहिलाच बॅटर इथे डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विकी दास पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यांच्या बरोबरीने दुसरा मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हे दोन्ही खेळाडू या मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना आपण पाहिलेले आहेत. दोन्ही डावखुरे शैलीचेच आहेत. तर गोलंदाज देखील इथे आपण पाहतोय तितकाच मातबर आहे, तितकाच हुशार आहे. पुढचा बॉल या षटकातील विकी दास यांच्यासाठी. इथे मात्र स्विंग अँड मिस. षटकाची इथे समाप्ती. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या होते ती 24 धावा. 24 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2 ओव्हर. भव्य दिव्य आयोजनामध्ये संपन्न होणारी पुणे प्रीमियर लीग हा पिच टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम हा दुसऱ्या वर्षी देखील तितक्याच दिमागदार पद्धतीने या मैदानामध्ये संपन्न केला जातोय. रोहित लायगुडे त्याचबरोबर स्वराज पोकळे आणि त्यांची संपूर्ण टीम घेतलेले कष्ट आणि त्या कष्टाचं फळस्वरूप इथे आपण पाहतोय यशस्वीरित्या ही दुसऱ्या पर्वामध्ये देखील स्पर्धा संपन्न होते आणि प्रत्येक पर्वामध्ये काहीसं वेगळं आणण्याचा प्रयत्न या संपूर्ण टीमने केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर म्हटलात तरी काही वावगं ठरणार नाही. या स्पर्धेची चर्चा होतीये. प्रत्येक हापिच टेनिस बॉल क्रिकेटच्या आवडतीची स्पर्धा म्हटल्यानंतर पुणे प्रीमियर लीग आहे. सगळ्यांना हवी हवीशी वाटणारी स्पर्धा आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहित पाटील. हे देखील हापिच टेनिस बॉल क्रिकेट मधील एक नावाजलेला खेळाडू रोहित पाटील गोलंदाजी मार्क वरती आहेत. दोन्ही डावखुरे शैलीच्या बॅटरच्या विरोधात रोहित पाटील कशा प्रकारे गोलंदाजी करतील. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी येत आहेत. काहीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये देखील होतीये. धावसंख्येला कशा प्रकारे इथे आकार द्यायचा आहे हा प्रयत्न नक्कीच सुरू आहे, परंतु त्या प्रयत्नामध्ये यश कितपत मिळेल याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे जे 3ऱ्या क्रमांकाचं आहे. बघूया या षटकामध्ये सुरुवात कशी केली जाईल. पहिलाच बॉल बॅटवरतून ब्रश. एक धाव जेमतेम इथे प्राप्त केली जाईल. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान आलेली सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 25. धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा ती व्यूह रचना, ती चक्रव्यूह इथे रचलं जात आहे. इथून मार्ग शोधण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न.
थोडीशी पडझड नक्कीच झाली आहे. काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, अगदी खेळपट्टीवरती अगदी झोपून खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नामध्ये कुठल्याही प्रकारचं यश नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. बघा, प्रत्येक गोलंदाजाला 6 चेंडू हाताळायचे आहेत, पण जर ते विचारपूर्वक हाताळले तर मात्र इथे बचावात्मकता पाहायला मिळते. परंतु बिकी दास असे बॅटर आहेत की मैदानाच्या चौफेर 360 अँगल मध्ये देखील ते बॅटिंग करू शकता. काहीशी दुखापत जाणवते, परंतु तरी देखील ते मैदानामध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा ती दुखापत अधिक जाणवली जाते. चांगला फटका खेळलाय आणि त्या दरम्यान किती आहेत, 4 आहेत की 6 आहेत. पंचांचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. चौकार आहे की षटकार आहे? इथे चौकार आहे. 4 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. एक बॅटर बाद 35 धावा. तर आपण चेक करूयात. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा विचार केला जाईल. चौकार आहे की षटकार? tenniscricket.in च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला आणि तिसरा पंचांचा निर्णय तो इथे चौकारच आहे. 4च धावा आहेत. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 35. एक बॅटर बाद 35 धावा. पुढचा बॉल बिकी दास यांच्यासाठी. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बघा, दुखापत जरी असले ना तरी तो स्वाभाविक खेळ करणं इथे मात्र बंद केलेलं नाहीये बिकी दास यांनी. स्विच हिट खेळत असताना थोडीशी पायाला दुखापत झाली आहे, परंतु ती जरी दुखापत असली तरी देखील तो स्वाभाविक खेळ खेळणं हे देखील फार गरजेचं आहे. संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा शफल झाले. लोअर फुलटॉस मिळाला आणि त्या फुलटॉस वरती फुल टोल वसूल करण्यात येतोय. बॉल मात्र मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे. हा 6 धावेंसाठी 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा झाल्यात. टायमर सुरू आहे बरं का. टायमर इथे थांबलेला नाहीये. जरी 12 वाजून गेले तरी घड्याळ काही थांबणार नाही. आता जवळपास 1:15 झालाय, त्यामुळे थोडस पटपट खेळा. ही शेवटची मॅच आहे आजच्या या रात्रीमधील आणि फक्त ही मॅच टेबल टॉपर साठीची लढाई आहे. विकी सावंत इथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्याच बॉल वरती लेग बाय स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43.
ज्यावेळेस आपण गुरुज पुणे वॉरियर्स या संघाच्या संघनायकांबरोबर चर्चा केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इथे जे 15-16 रन्स या होणारच आहेत आणि त्याच अनुषंगाने आम्ही 70-75 पर्यंत रोखण्याचं काम करू, त्याच्या आतमध्ये रोखण्याचं काम करू. परंतु जर का मानसिकरित्या 70-80 धावा जर झाल्या तर मात्र त्या धावा बनवणं देखील थोडंसं चॅलेंजिंग होताना आपण बघितलेलं आहे. पहिल्याच बॉलवरती आलेली लेग बाय स्वरूपाची धावसंख्या 43. अजूनही पहिल्या डावातील 11 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा वेगवान फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 44 धावा. एक बॅटर बाद 44. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल. विकी थोरात आणि त्याचबरोबरीने विकी सावंत हे दोन्ही खेळाडू या संघामध्ये गुरुज पुणे वॉरियर्स या संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला इथे फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र थोडंसं आपण बघतोय थोडेसे जायबंदी झालेत आणि त्यामुळे म्हणावी तसा चेंडू बॅट वरती येत नाहीये, घेऊ शकत नाहीयेत आणि त्या दरम्यान आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 45. तर पुढचा बॉल देखील असेल फ्री हिट. थोडस बदल आली, त्या थोडीशी घाई केली, स्वतःवरती मात्र कंट्रोल ठेवता आलं नाही आणि घाई केली आणि त्यामुळे काय काय तिसऱ्या पंचांकडे मला वाटतं स्क्वेअर लेग पंचांनी इथे विचारणा केली आहे की गोलंदाजाची शैली जी ऍक्शन आहे यामध्ये थोडासा बदल जर जाणवला तर तिथे मात्र ते चेक केलं जाईल. प्रत्येक स्पर्धेचे नियम आहेत. प्रत्येक स्पर्धा ही नियम बाह्य इथे संपन्न केली जाते. नियमांना अनुसरूनच तुम्हाला कामगिरी करावी लागते आणि तिसरे पंच कळवता इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आहे. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 45 धावा झाल्यात. 8 चेंडू पहिल्या डावातील शिल्लक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. खडे खडे बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावेंसाठी सुरेखरित्या. धावसंख्या होते ती 51. एक बॅटर बाद 51 धावा. 50+ धावा झाल्यात. 51. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा. हा चेंडू मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकापासून दूर. बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. मागच्या 2 चेंडूंवरती आलेले 2 कडक प्रहार आपण बघितलंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. याचा अर्थ इथे मात्र षटकाची समाप्ती होते. अंतिम षटक आहे. गोलंदाजी मार्ग वरती नरेश. शेवटचं षटक. या देखील षटकाची सुरुवात जेमतेम 1 धावेने केली जाते. मागच्या काही षटकांमध्ये आपण बघितलं असेल गुरुज पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांनी फार प्रभावशाली कामगिरी केली. जो धावसंख्येचा वेग इथे वाढवण्याचा प्रयत्न बॅटर करतायत
त्यांना रोखण्याचं देखील काम केलेत. काही मोठे फटके आलेत. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 57. 57 धावा झाल्यात. एक बॅटर बाद आहे. अजूनही पहिल्या डावातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल बिकी दास यांच्यासाठी. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. पायावरती चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती केलेला कडक कडक फटका आहे. सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा. 63 धावा. एक बॅटर बाद. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार. क्या बात है. बिकी दास. 69 धावा झाल्यात. एकोणसत्तर धावा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बिकी दास बाद होतील. चांगला फटका खेळला परंतु ते एलिव्हेशन इथे देता आलं नाही. झेल टिपला जाईल. बिकी दास इथे होत आहेत बाद. एक सेट बॅटर. शेवटच्या षटकातील काही चेंडू असताना इथे मात्र बाद होत आहेत. डगआउटच्या दिशेने येत आहेत. शहबाज यांच्याकडून एक पारितोषिक आहे. जर गोलंदाजाने इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र त्यांना 500 रुपयांचं पारितोषिक प्रदान करण्यात येईल. आताशी एक घेतली आहे. येणारे 2 चेंडूंवरती 2 अधिक विकेट घ्याव्या लागतील. 2च शिल्लक आहेत. 69 झाल्यात. हा चेंडू देखील इथे निर्धाव. धावबाची संधी आहे परंतु ही विकेट हॅट्रिक होणार नाही. जरी धावबाद झाले तर ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये नाहीये. पण तरी देखील जर मान्यवरांनी पुढच्या बॉलवरती विकेट जर आली तर प्राइज दिलं जाईल का काय. नाही ते विचार करतायत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. हा चेंडू देखील धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळते. एकाच धावेवरती इथे समाधान. बरोबर 70 धावा झाल्यात. ज्याप्रमाणे संघनायकांनी सांगितलं की आम्ही 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, बरोबर 69 वरती थांबवलं. 70 वरती थांबवलंय. जिंकण्यासाठी 71 धावींची गरज आहे. 71 रन्स टू विन. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 71 धावींचा पाठलाग करायचा आहे आणि या 71 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातील पुन्हा एकदा विनोद सर आपल्या बरोबर जोडले जातील दुसऱ्या डावामध्ये. आजच्या दिवसातील आजच्या रजनीमधील शेवटच्या मॅचची शेवटची इनिंग ज्यांनी सुरुवात केली ना आजच्या दिवसाची त्यांच्याच आवाजामध्ये आपण शेवट करतोय. आज देखील 2 संघ हे सुपर 8 मध्ये दाखल झालेत. हे दोन्ही संघ आणि या दोन्ही संघांमध्ये फक्त टेबल टॉपर कोण आहे याची उत्सुकता अजूनही शिगेला पोहोचलेली आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या ना. अजिंक्य भिसे स्पोर्ट्स फाउंडेशन आपल्याला विनंती आहे लगेच मैदानाचा ताबा घ्या. आणि गुरुज पुणे वॉरियर्स आघाडीचे दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये या.
हॅलो, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. धन्यवाद शैलेश नेवगणे सर. एखादी टीम असते ना, त्या टीम मध्ये अनेक नवीन नवीन खेळाडू येतात, आयकॉन खेळाडू येतात. आज कुणाल दाते सर होते, पण शैलेश नेवगणे सर माझे नेहमीचेच ओपनिंग पार्टनर आहेत आणि त्यांच्यासोबत बॅटिंग करणं म्हणजे क्रिकेटची एक वेगळी मजा असते. हा, शैलेश सोबत बॅटिंग करताना स्ट्राईक थोडी कमी येते, ती वेगळी गोष्ट आहे. कारण एका साईडने चौकार षटकार तेच मारतात आणि आम्हाला फक्त सिंगल धाव काढून द्यावी लागते. पण आज शैलेश सरांनी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्याची संधी दिली, त्याबद्दल शैलेश सरांचं मनापासून धन्यवाद. शहबाज यांच्याकडनं पारितोषिक येत आहे. नरेश कोळी बॅटिंगला आले, पहिल्या चेंडूती षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. बॅटिंग साठी आता आपण पाहतोय विकी थोरात आणि विशाल यादव ही जोडी मैदानामध्ये. चला मॅच चालू करून घ्या लवकर. विजयासाठी टार्गेट असेल 71 धावांचा. टेबल टॉप करणार कोण, म्हणजे दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच. आजच्या दिवसातील शेवटचा सामना देखील रंगतदार, चुरशीचा, महत्वाचा, निर्णायक सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. पुणे प्रीमियर लीगचा थरार. आज देखील 4 संघ मैदानामध्ये उतरले आणि शेवटच्या मॅच पर्यंत जे आपलं ब्रीदवाक्य आहे राडा होणार, तो राडा मात्र अजूनही सुरूच आहे आणि अजूनही फायनल या मॅच मध्ये आजचा दिवस गाजवणार कोणती टीम हे मात्र पाहायला मिळेल. या दोन्ही टीम पाहिल्या तर टॉप 8 मध्ये दाखल झाल्यात, म्हणजे आजचा दिवस दोन्ही टीमने समान पद्धतीने गाजवला, 2-2 सामने जिंकलेत. पण ही लढाई मात्र खरी अस्तित्वाची असेल, कारण या ग्रुप मधला किंग कोण आणि या ग्रुप मधला राजा कोण हे मात्र आता ठरेल. 71 धावांचं टार्गेट, पहिल्या इनिंग मध्ये 70 धाव बनवले. 71 धावांचं टार्गेट इथे पूर्ण करण्यासाठी आघाडीची जोडी विशाल यादव अर्थात रबाडा मैदानामध्ये आलाय, तर नॉन स्ट्राईकला विकी थोरात, तर गोलंदाजी मार्कवर शुभम पाटील. एक तगडी झुंज नक्की पाहायला मिळेल, का शुभम पाटील देखील एक चांगला गोलंदाज आहे. तर समोर अगदी पाहिलं तर हप्पीचा बाहुबली खेळाडू विशाल रबाडा. एका टीम मधनं खेळणारे खेळाडू आहेत, पण आज आमने सामने. मॅचला सुरुवात, पहिला चेंडू विशालच्या बॅट मधनं हवाई हल्ला आणि चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. विशालच्या बॅट मधनं विशाल काय षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, पहिल्या चेंडूवरती षटकार. सुरुवात झाली आहे, विशालच्या बॅट मधनं आले षटकार. खर तर आज पहिल्या 2 मॅच मध्ये विशालची बॅट हवी तशी चालली तर आपल्याला पाहायला मिळाली नाही, पण या मॅच मध्ये विशाल आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. शुभमच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती खेळलेला एक सुंदर फटका होता. यावेळेस शुभम इथे मात्र हा चेंडू वळवण्यामध्ये यश मिळालं. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन शुभमचं या चेंडूवरती पाहायला मिळालं. डॉट बॉल, तसंच तसं प्रत्युत्तर दिलं. चेंडूवर षटकार खेळला, तर पुढच्या चेंडूवरती त्याने मात्र डॉट बॉल टाकून सांगितलं की मित्रा, एक षटकार मारलायस, पण अजून तुला कसरत करावी लागेल माझ्या गोलंदाजीवरती फटके खेळायला. शुभमचा पुढचा चेंडू, हा चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ होतीये. अप्रतिम खेळ आपण पाहतोय. पुणे प्रीमियर लीगचा थरार मैदानामध्ये रंगला गेलाय आणि सुंदर आयोजन नियोजन आज मैदानामध्ये पाहायला मिळालं. या चेंडू हवेत फटका फसलाय, पण क्षेत्ररक्षक फार दूर होता. प्रयत्न त्याने केला, धाव मात्र इथे खर्च होईल. एक सिंगल धाव, ही सिंगल धाव धावफलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आता असेल विकी थोरात, मोस्ट सक्सेसफुल बॅटर इन पुणे हब्बीज क्रिकेट. पुण्याचं नाव मात्र त्याने फार दूरवरती पोहोचवलं. जगदंब प्रतिष्ठान या संघातून झालेली सुरुवात आज पुणे प्रीमियर लीगच्या गुरुज पुणे वॉरियर्स या संघापर्यंत नक्कीच तो पोहोचलाय आणि संघाच्या संघ मालकांनी मात्र उपरी सरांनी मात्र एक चांगला विश्वास त्याच्यावरती दाखवला, कारण गेल्या वर्षी देखील संघ त्यांनी घेतला त्यावेळेस कॅप्टन त्यांनी विकी थोरातलाच केलं होतं आणि यावर्षी देखील त्याच कॅप्टनला घेऊन त्याने टीम बनवली. पहिला चेंडू सुंदर फटका होता. या चेंडूवरती नजाकत जास्त पाहायला मिळेल, ताकद कमी नजाकत जास्त. चेंडू मैदानाच्या बाहेर षटकार.
चौकार. 4 धावांचा इजाफा. फटका मात्र लाजवाब होता, एफर्टलेस, पण टायमिंग बेमिसाल होता. शुभमच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेताना चौकार त्याने खेळला. या फलंदाजाकडे पाहिलं तर टायमिंग बेमिसाल आहे. अप्रतिम टायमिंगचा धनी मात्र तो आहे. ज्या पद्धतीची बॅटिंग तो करतो, परफेक्ट चेंडू मात्र तो गॅप मध्ये खेळण्यावरती विश्वास जास्त ठेवतो. इथे देखील चेंडू चांगला खेळलाय आणि याचबरोबर इथे मात्र चेंडू बाउंड्रीच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यश आलं. चेंडूला मात्र रोखलं गेलंय. दुहेरी धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरकेल. 14 धावा, 14 रन. 71 धावांचा पाठलाग. गुरुज पुणे वॉरियर्स की अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन, कोणता संघ आजचा दादा संघ ठरेल, आजचा उजवा संघ ठरेल जो मात्र टेबल टॉप करेल? आज जो टेबल टॉप करेल त्याला 4थ्या दिवसातील सेकंड नंबरची टीम टॉप 8 मध्ये खेळताना पाहायला मिळेल. पण इथे मॅच जिंकून आपली दावेदारी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. विकेट वरात जागा बनवून स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण तिथे तैनात केला. एक सिंगल धरण आणि सिंगल धरणासोबत धावफलकावरती होईल बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा, 15 रन. शेवटचे 24 चेंडू, 56 धावांची गरज, म्हणजे प्रति ओव्हर 14 धावाच्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील. विकी थोरात आणि विशाल यादव ही जोडी आपण पाहतो. ज्यावेळेस ऑक्शन सुरू होतं विकी बराचसा वेळ थांबला होता. जसा विशाल आला त्यानंतर त्याने मात्र बोलीचा भडीमार केला. बराचसा त्याने पॉइंट खर्च केले का तर विशाल रबाडा त्याला त्याच्या टीम मध्ये हवा होता. आणि जेव्हा जेव्हा विशाल एका टीम मध्ये सामील होतो तेव्हा तेव्हा त्या टीमची ताकद मात्र द्विगुणित करतो. म्हणजे अगदी टीमचा बाली आपण ज्या खेळाडूला म्हणतो तो म्हणजे विशाल रबाडा. कारण तो त्या टीम मध्ये दाखल होतो. प्रतिस्पर्धी टीमची अर्धी ताकद तो त्याच्या बाजूने ओढून घेतो. आणि आज देखील त्याचाच खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग चांगली, गोलंदाजी चांगली करतो आणि त्याचबरोबर फिल्डिंग मध्ये देखील अव्वल खेळाडू विशाल. त्यासाठी विकी थोरातने मात्र बरेचसे पॉइंट खर्च करत त्याला आपल्या संघामध्ये सामील केलं. गोलंदाजी मार्कवर आता येतो अनिकेत काटे, टीमचा कॅप्टन, मॅन विथ द गोल्डन आर्म. आजच्या दिवसामध्ये अगदी टॉप वरती असलेला खेळाडू आता अनिकेत आपण गोलंदाजी करताना पाहिलं. आणि पहिला चेंडूवरती वा अनिकेतने जाळ विणलं आणि त्या जाळ्यामध्ये विकी थोरात नावाचा मासा अलगत अडकला. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चला लगेच दुसरा बॅट्समन आतमध्ये पाठवून द्यायचा आहे. पहिला चेंडूवरती स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, अनिकेतचं मात्र कौतुक करावं लागतं. दिवस मात्र अनिकेतने चांगलाच गाजवला त्याच्या बॅटने, त्याच्या बॉलिंगने आणि त्याच्या कॅप्टनच्या सोचने मात्र त्याने दिवस गाजवला. ज्या प्रकारची कॅप्टनशिप त्याने केली, ज्या प्रकारचा टीमला त्याने हँडल केलं, ज्या प्रकारची टीम तो पुढे घेऊन गेला. 81 धावांचा पाठलाग मगाशी करत असताना देखील अनिकेतचा खेळ जबरदस्त पाहायला मिळाला. कॅप्टन नॉक त्याने मैदानामध्ये खेळला. नवीन गोलंदाज वैभव, नवीन फलंदाज वैभव लवांडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अनिकेतच्या पहिल्या चेंडूवरती अनिकेतने घेतलेली विकेट. स्ट्रायकिंग रेटवरती असाल वैभव. 15 धावांवरती पहिला फलंदाज बाद. आणि इथे हा चेंडू बॅटची कड होती पण अगदी चेंडू थोडासा दूर टप्पा पडला. विकी दास स्टंपच्या मागे. आज ह्या 2 खेळाडूंनी मात्र सर्वांना प्रभावित करून टाकलं. एका बाजूने विकी दास तर दुसऱ्या बाजूने अनिकेत. या जोडीने मात्र आज धुमाकूळ घातला या मैदानामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालाय. चेंडू अगदी वेगाने जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. 19 धावा, 19 रन, 21 चेंडू, 52 धावांची गरज. वैभवच्या बॅटमधून आलेला चौकार मात्र संघासाठी महत्वाचा ठरला. अगदी पाहिलं तर हाफ पिच क्रिकेटची स्पर्धा कव्हर करत असताना या स्पर्धेमध्ये समालोचन करताना एक वेगळा आनंद नक्कीच पाहायला मिळाला. कारण इतके दर्जेदार समालोचन आणि एका छोट्या समालोचकाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती समालोचन करण्याची संधी या आयोजकांमुळे मिळाली. खरं तर मैदानामध्ये आल्यानंतर एक वेगळा आनंद होता की क्रिकेटपासून आज क्रिकेट जरी खेळत नसलं तर क्रिकेटसाठी बोलत असतानाचा आनंद हा वेगळाच होता. कारण इतकं छान आयोजन आणि त्या आयोजनाचा एक भाग देखील आपण होतोय हे मात्र मन भरून येणार होतं. तुम्ही अगदी बॅट समोरच्या बाजूने मॅच पाहत असाल, मागच्या बाजूला ते LED जे आहेत बाउंड्री रोप, तिथून मात्र ज्यावेळेस
ती पूर्ण लाईन फिरते, इतकं छान वाटतंय. सर्वांचं स्वागत करणारं पुणे प्रीमियर लीगचा तो बॅनर मात्र सर्वांना मंत्रमोहित करत असेल. कारण मोठमोठ्या फुलपिचच्या क्रिकेटमध्ये देखील अशा प्रकारचं आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळणार नाही. पण हाफपिच क्रिकेटची स्पर्धा असताना एकही कण मात्र चूक किंवा कोणती कमतरता अजून जाणवली नाहीये. 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय, कोणत्याही प्रकारची कॉम्प्रोमाइज रोहित लायगुड यांनी केले नाही. अगदी एखादं त्यांना फक्त सुचवावं की रोहित दादा आपण हे करू शकतो स्पर्धेमध्ये, आपण रोहित दादांना फक्त सांगितलं ना की आपण 50% हे करू शकतो, तर रोहित दादा 100% ते करण्याचा प्रयत्न करतात आणि ती गोष्ट करून देखील घेतात. यावेळी चेंडू परत एकदा चांगला फटका. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा खर्च झाल्या. गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज सज्ज होईल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा, एक फलंदाज बाद. 20 येणारे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. विकी थोरात मात्र बाद झालाय. म्हणजे आता सर्व जबाबदारी विशाल यादव आणि त्याचबरोबर वैभव या जोडीवरती आता मात्र फार मोठी जबाबदारी असेल. आणि आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विकी दास. विकी दास गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. विकी दास गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. आणि विकी दासचा हा चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त धावांमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावांमध्ये वाढ. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे साठी आपण नक्कीच किताब देतोय. काल अगदी प्लेअर ऑफ द डे हा किताब पाहिला तर अरबाज पटेलने कालचा दिवस गाजवला. काल प्लेअर ऑफ द डे चा किताब मात्र त्याच्या नावावरती जमा झाला. आज पाहूया प्लेअर ऑफ द डे चा किताब. पुणे प्रीमियर लीग दुसरा दिवस, प्लेअर ऑफ द डे कोण होईल हे पाहूया. चला जास्त वेळ अपील करू नका, लगेच मॅच चालू करून घ्या, वेळ वाचवा. प्लेअर ऑफ द डे चा किताब बक्षीस वितरणाच्या दिवशी आपण फायनल डे ला तो प्लेअर ऑफ द डे चा किताब आपण त्या खेळाडूंना प्रदान करणार आहोत. म्हणजे कालचा दिवस गाजवला अरबाज पटेलने, तो कालचा प्लेअर ऑफ द डे ठरला. पहिल्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे आणि दुसऱ्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे चा किताब कुणाच्या नावावर जमा होईल. इथे रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव. अगदी इथे पाहिलं तर 3 खेळाडू मात्र आता रेसमध्ये आहेत. अनिकेत काटे, विकी दास, निखिल वाघमारे, विकी थोरात हे 4 खेळाडू मात्र रेसमध्ये आहेत. अगदी चौघांपैकी कोणता खेळाडू मात्र आज प्लेअर ऑफ द डे चा मानकरी ठरेल. व्हाईट बॉल आणि पंचांनी मात्र तिसऱ्या पंचकडे सूचना केली आहे. तिसरा पंच मात्र आता चेंज करेल. बॉलिंग टीमने घेतलेला रिव्ह्यू तिसऱ्या पंचकडे मात्र आता रिव्ह्यू सोपवलं गेलाय. उद्या आपण अमरदादा खेडेकर स्पोर्ट फाउंडेशन संघ देखील आपण खेळताना पाहणार आहोत. पण अमरदादांचं कौतुक आहे, कारण अगदी मॅच जरी टीमची उद्या असेल तरी खेळाडूंवरती, प्रत्येक खेळाडूवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व. आज देखील त्यांनी बराचसा वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेचा आनंद घेतला. प्रत्येक खेळाडूला प्रोत्साहन आणि प्रत्येक खेळाडू मार्गदर्शन करणारे जे अमरदादा खेडेकर यांचं मनापासून धन्यवाद. तिसऱ्या पंचाकडे केलेली सूचना पाहूया, निर्णय येतोय काय. यस, प्लेअर ऑफ द डे ज्या खेळाडूंना प्रदान केला जाईल, ज्या खेळाडूचं प्लेअर ऑफ द डे मध्ये वर्णी लागली, त्या खेळाडूंनी फायनल डेच्या दिवशी मैदानामध्ये हजर राहायचंय आणि तुमचा टीमचा टी शर्ट परिधान करूनच बक्षीस घेण्यासाठी यायचंय. जरी तुमची टीम इन असेल, बाहेर गेली, काही असेल तरी देखील तो खेळाडू तिथे हजर असणं गरजेचं असेल. फेअर डिलिव्हरी, पंचाचा इशारा, फेअर डिलिव्हरी. चेंडू डॉट बॉल, 21 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. विकी दास, काय गोलंदाजी केली विकी दासने. व्हाईट बॉलची 1 धाव असेल, बाकी 3 चेंडू त्याने डॉट बॉल टाकलेत. धावफलक 21 धावा आपण पाहतोय. शेवटचे 15 चेंडू, 50 धावांची गरज. आणि हा चेंडू देखील, वाह, विकी दासचा हा चेंडू देखील डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय विकी दास. खरं तर चुरस मात्र बॅटिंग टीमने आता रिव्ह्यू घेतलाय. पहिला रिव्ह्यू घेतला होता फिल्डिंग टीमने, तो मात्र अनसक्सेसफुल झाला. आता बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया, पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. बॉलिंग टीमने रिव्ह्यू जो घेतला होता तो सक्सेसफुल झाला होता, म्हणजे त्यांचा रिव्ह्यू बाकी आहे
त्या बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय, पाहूया तो सक्सेसफुल होतोय का. तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली गेली आहे, रिव्ह्यू चेक केला जाईल. धावफलक अगदी पाहतोय आपण 21 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात. खरं तर पाहिलं तर गुरुज पुणे वॉरियर्स फेअर डिलिव्हरी, पंचांचा निर्णय आला फेअर डिलिव्हरी. चेंडू मात्र परत एकदा डॉट बॉल. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. इक्वेशन आता 14 चेंडू 50 धावांवरती पोहोचतोय. बिकीदासची गोलंदाजी अप्रतिम चालू आहे मैदानामध्ये. चांगल्या फलंदाजासमोर त्याने चॅलेंज उभा केलंय, धावा तो खर्च करत नाहीये. यावेळेस फायनल दरम्यान चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक तिथे हलकीशी गाडबड होतीये, चुका होत आहेत आणि त्या चुकीचा फायदा. चेंडू इथे मात्र गेलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार 4 धावा. क्षेत्ररक्षकाकडनं झाले चूक, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. तेरा चेंडू 46 धावांची, एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा एक चेंडू शिल्लक. धावफलकावरती 25 धावा. धावफलकाला अगदी बिकीदासने अंकुश लावून टाकलाय. अजूनही चांगले गोलंदाज या संघामध्ये आहेत, एक चांगली संघ बांधणी आणि केची आपण पाहिली. यावेळेस मिड विकेट मध्ये चेंडू खेळला आणि परत एकदा तिथे आपण क्षेत्ररक्षक पाहतोय राकेश गाडगे. बिबवेडीचा कोहिनूर हिरा क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये राकेश गाडगेचं देखील योगदान आपण फार मोठं पाहिलं. R12 इव्हेंटच्या माध्यमातून आपण फटाक्यांची आतिषबाजी जी पहिल्या दिवशी पाहिली ती राकेश गाडगे आणि त्याची संपूर्ण इव्हेंट टीमने फायर शो मात्र केला आणि तो फायर शो सर्वांचं मात्र लक्ष वेधून घेणार होता. या स्पर्धेची शोभा वाढवणार होता आणि फायनलच्या दिवशी राकेश गाडगेची टीम फायनलला पोहोचेल तेव्हा देखील तो फायर शो आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे होप्स होती पोहोचेल आणि फायनल मध्ये देखील फायर शो पाहायला मिळेल. यस 18 आता चेंडू 12 चेंडू शिल्लक आणि 46 धावांची गरज. बॅटिंग पॉवर प्ले. बिबवेडचा कोहिनूर हिरा. खर तर बिबवेडचा कोहिनूर हिरा काही दिवसापूर्वी आता तो बिबवेडचा कोहिनूर हिरा झाला नाही, कारण आता आमच्या वहिनी देखील मॅच पाहत असतील, त्यांचं देखील स्वागत आहे. कारण तो आता झालाय आमचा रव्याचा लाडू, उकडीचा मोदक. 25 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 12 चेंडू 46 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू 46 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये असेल. हा चेंडू जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये बर होईल. मॅच संपली नाहीये. 12 चेंडू 45 धावा. विशाल रबाडा अजून देखील मैदानामध्ये आहे, मॅच सोडणार नाही. विशाल मध्ये ती ताकद आहे, तो हा सामना खेचून आणेल. हो गई गलती, पण इथे पंचांचा इशारा. नो बॉल नो बॉल नो बॉल. गलती तो हो गई लेकिन गेंदबाज से हो गई. वेग जास्त होता आणि त्याचा फायदा आता विशालला होईल. खर तर पाहिलं तर विशालचा त्रिफळा उद्ध्वस्त झाला तर हृदयाचे ठोके चुकले होते, पण गुरुज पुणे वॉरियर्सला अजून देखील होप आहेत, कारण विशाल अजून देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. क्लीन बोल्डचा शिकार तो झाला होता. नो बॉल. आता शेवटचे 12 चेंडू 44 धावा प्रति ओव्हर. 22 धावा 22च्या सरासरी धावा जमवायचे आहेत. विशाल रबाडाला माहिती आहे आता या धावा बनवायच्या कशा तर मोठे फटके खेळावे लागतील. आणि ते हा चेंडू परत एकदा हवे. चान्स नाही चान्स नाही. चेंडू डॉट बॉल. अभिराजची गोलंदाजी आपण पाहतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल टाकला, दुसरा नो बॉल टाकला, तर नंतर लगेच डॉट बॉल देखील त्यांनी टाकलाय. 11 चेंडू 44 धावांची गरज. आता या मॅच मध्ये सिंगल डबलने काम होणार नाही, त्यामुळे विशालने धाव घेण्याचं टाळलं. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न तो मैदानामध्ये करेल. 27 रन. इथे मॅच जिंकणं महत्वाचं आहे. इथे जर तुम्ही मॅच जिंकला तर 4थ्या दिवसातील सेकंड नंबरची टीम तुमच्या सोबत खेळताना पाहायला मिळेल. फटका चांगला खेळलाय आणि क्षेत्ररक्षक शुभम फक्त बघत राहील. अनिकेत तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता, फक्त बघत राहिला. चेंडू गेला मैदानाच्या बाहेर. षटकार. शेवटचे 10 चेंडू 38 धावांची गरज. 10 चेंडू 38 धावा. विशाल मॅच सोडणार नाही, शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न तो करेल. आणि अशा मॅचेस अनेक वेळा विशालने खेचून आणल्यात. विशालला माहिती या मॅच मध्ये काय कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल, कशाच तोडफोड करावी लागेल. चेंडू विशालच्या बॅट मधनं हवा तसा बॅट वरती आला नाही. चेंडू परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. शेवटचे 9 चेंडू 38 धावा हे समीकरण. 9 चेंडू 38 धावांचं टार्गेट.
सामना आता पाहिला तर गुरुज पुणे वॉरियर्स पासून दूर निघून जाताना पाहायला मिळतोय. हा चेंडू स्लोवर होता, स्लोवर गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू आणि हा चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय मात्र आलाय व्हाईट बॉल. चला मॅच चालू करा, मॅच चालू ठेवा, वेळ वाचवा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. शेवटचे 9 चेंडू 37 धावांची गरज. 9 चेंडू 37 धावा हे समीकरण मैदानामध्ये पूर्ण करावे. 34 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक फलंदाज बाद 34, एकच फलंदाज बाद झालाय. पण अजून बॅटर हवी तशी रिस्क घेऊन मोठे फटके मात्र खेळू शकला नाहीये. त्यामुळे आता गुरुज पुणे वॉरियर्स हा संघ जरा बॅकफुटवर नक्कीच पाहायला मिळतोय. विशालच्या बॅट मधनं फटका मात्र चांगला खेळलाय. धावपळ तिथे सुरू आणि त्याचबरोबर चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. षटकार पंचांचा इशारा आला आणि तिसऱ्या पंचांकडे सूचना केली. पाहूया धावा किती येत आहेत. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. षटकार, पंचांचा इशारा देखील आलाय. षटकार. शेवटचे 8 चेंडू 31 धावा. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल काय बॅटिंग करतोय. 9 चेंडू मध्ये 19 धावा त्याने आतापर्यंत बनवल्या. 8 चेंडू मध्ये 31 धावा अजून बनवायच्या आहेत. जवळपास 5 षटकार या 8 चेंडू मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. इथे हा चेंडू परत एकदा व्हाईट बॉल, परत एकदा व्हाईट बॉल. अभिराजची गोलंदाजी आपण पाहतोय. लाईन अभिराजची बिघडली आहे. शेवटचे 8 चेंडू 30 धावांची गरज. आखरी 8 गेंदे 30 रन. पुणे प्रीमियर लीगचा थरार टेबल टॉप करणारा संघ कोणता ठरेल. टॉप 8 मध्ये तर दोन्ही संघ दाखल झालेत, पण अगदी टेबल टॉप करण्याचा प्रयत्न देखील या दोन्ही टीमचा पाहायला मिळेल. 8 चेंडू 30 धावांची गरज. विशाल साठी हा चेंडू आपण पाहतोय. परत नो बॉल, नो बॉल, नो बॉल. बरेचसे चान्स आतापर्यंत गुरुज पुणे वॉरियर्सला मिळालेत आणि त्याचा फायदा पाहूया कितपत घेतला जाईल. टायमर संपलाय आणि आता एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये बोलावा लागेल. फ्री हिटचा चेंडू झाल्यानंतर तो खेळाडू मात्र आत घेतला जाईल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. नो बॉलचा इशारा. शेवटचे 8 चेंडू 29 धावा. 8 चेंडू 29 धावा. चला मॅच चालू करा. अभिराज अगदी जिओच्या टॉक टाइम सारखे षटक लांब लचक झाले. संपता संपेन असं झालंय. शेवटचे 8 चेंडू 29 धावा हे समीकरण आता मैदानामध्ये असेल. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम 8 गेंदे बाकी ओव्हर से. आणि हा चेंडू परत एकदा व्हाईट बॉल. अभिराजला झालंय तरी काय. जवळपास त्याने बरेचसे चेंडू आता पण हाताळले, पण व्हाईट बॉल, नो बॉल, व्हाईट बॉल, नो बॉल अशा बऱ्याचशा चेंडू मात्र इथे टाकले गेले. 2 चेंडूचा खेळ अजूनही अभिराजचा शिल्लक असेल. आणि आता अभिराज थोडासा प्रेशर मध्ये दिसतोय, कारण विशालची बॅट आता ती बॅट दिसत नाहीये, ती आता तलवार झाली की काय. परत 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 एकदा व्हाईट बॉल. आणखी एक व्हाईट बॉल, आणखी एक व्हाईट बॉल. इथे विशालची बॅटिंग पाहता अभिराजची लाईन लेंथ बिघडवली गेली आहे. इथे तुमची दिशा मात्र चांगली पाहिजे, नाहीतर संघाची दशा मात्र खराब होईल. जवळपास 5 चेंडू व्हाईट बॉल आतापर्यंत त्याने हाताळले. जवळपास 12 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्याने केला, पण बरेचसे चेंडू व्हाईट बॉल, नो बॉल गेलेत. हा चेंडू इथे मात्र चांगला होता आणि यावेळेस एक खेळाडू मात्र सर्कलच्या आतमध्ये बोलवला जाईल. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. शेवटचे 7 चेंडू 27 धावा. टाइम संपलाय आणि एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला सगळा टाइम कॅल्क्युलेट करून आपण टायमर लावलाय. खरं तर 16 मिनिटं दिले होते, पण 20 मिनिटानंतर आपण खेळाडू आतमध्ये घ्यायचं ठरलं होतं. 20 मिनिटं वेळ दिलाय. 16 मिनिटाचा वेळ सफिशियंट असताना 20 मिनिटं तुम्हाला दिलेत आणि आता एक खेळाडू सर्कलच्या आत. शेवटचे 7 चेंडू 27 धावा आणि याचा फायदा आता विशाल यादव कितपत घेईल. आणि आणखी मला वाटतं 4 मिनिटाचा टाइम असेल आणि या 4 मिनिटांमध्ये जर तुमची ओव्हर संपली नाही तर राहिलेल्या चेंडूसाठी परत एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, याची दक्षता घ्या. एक्स्ट्रा 4 मिनिटाचा टायमर आता आपण सेट करतोय. अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आहे, तो टायमर चेक करेल.
हा चेंडू मात्र सुरेख आणि इथे मात्र शेवटचा चेंडू मात्र येतोय डॉट बॉल निर्धाव. शेवटच्या 2 चेंडू मध्ये कमालीची गोलंदाजी अभिराजने केली. चेंडू मात्र डॉट बॉल टाकले. आता शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 27 धावा. 6 चेंडू 27 धावांचा आव्हान. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. गुरुज पुणे वॉरियर्स मॅच सोडणार नाही. टायमर सुरू आहे. चला लगेच मॅच चालू करून घ्या, अन्यथा परत पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. 6 चेंडू 27 धावा. सहा चेंडू 27 धावांची गरज. शेवटचं षटक, निर्णायक षटक, पुणे प्रीमियर लीगचा थरार, अंतिम षटक आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र शॉर्ट पिच होता. तिथे मात्र चांगला झेल तिथे टिपला. खरं तर खराब चेंडू होता, पण हा चेंडू सीमारेषे पार जाऊ शकला नाही. तिसरे पंच मात्र चेक करतील. क्लिअर कॅच पकडलाय का ते पाहिलं जाईल. कॅच क्लिअर टिपला गेलाय का. आणि ते पंचाचा इशारा आला. फलंदाज बाद. फलंदाज मात्र बाद. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला नाही. एक चांगला झेल तिथे टिपला. खरं तर क्षेत्ररक्षकाने फक्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू मात्र त्याच्या हाताला छिटकला, त्याच्या प्रेमातच पडला आणि तिथे विकेट मात्र मिळाली. फलंदाज बाद झाला. शेवटचे 5 चेंडू 27 धावांची गरज. खरं तर जसा चेंडू टप्पा पडला तसा विकेट किपरचा मात्र आवाज आला की हा खराब चेंडू आहे, पण याचा फायदा बॅटरला घेता आला नाही. तो मैदानाच्या बाहेर मात्र चेंडू खेळू शकला. निकेतन पाटोळे मैदानामध्ये आलाय. आणखी एक ताकदवान फलंदाज. मॅच संपली नाही. निकेतन पाटोळेकडे ती ताकद आहे मॅच संपवण्याची. कारण फर्ग्युसनच्या मैदानामध्ये गेल्या रविवारी सर्वात लांब षटकार जर कोणी मारला असेल तर तो निकेतन पाटोळे होता. पहिला चेंडू निकेतन पाटोळेच्या बॅटमधून हा फटका आपण पाहतोय. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक चूक करेल. चेंडू जाईल. नो बॉल प्लस चौकार. नो बॉल प्लस चौकार. इसे कहते हैं कहानी में अब ट्विस्ट है. मॅच परत एकदा रंग बदलताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 22 धावांची गरज. शेवटचे 5 चेंडू 22 धावा. आखरी 5 गेंदे 22 रन. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. इथे अगदी नुसता चौकार आला असता हरकत नाही. इथे नो बॉल देखील आला, त्यावरती चौकार देखील आला. 49 टायमर सुरू आहे. तुमचे जर 4 मिनिटं अजून संपले तर तुमचा आणखी खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला याची नोंद घ्या. एकच चेंडूचा खेळ अजून पूर्ण झालाय. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. सुरेख फटका, सुरेख फटका आणि ते वा. राकेश प्रयत्न चांगला केलाय. पाहूया यश आले का राकेशला. नाही. चेंडू मात्र तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली आहे आणि पंचाचा इशारा षटकार. फटका मात्र पंचाचा इशारा मात्र षटकार आला. तरी देखील आपण तिसऱ्या पंचाकडे मात्र सूचना केली आहे. निर्णय पाहूया काय येतोय. आणि हा षटकार आला असता तर इथे मात्र मॅच परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. पुणे प्रीमियर लीगचा कोणताच सामना वन साइडेड होताना पाहायला मिळत नाहीये. प्रत्येक मॅच ही काटेकी टक्करच पाहायला मिळाली. प्रत्येक मॅच मध्ये चुरस पाहायला मिळाली आहे. आणि पंचांचा इशारा षटकार. आणि याचबरोबर टायमर आपण पाहतोय. 1 मिनिटाचा खेळ मात्र बाकी आहे आणि 1 मिनिटानंतर 4 चेंडू 16 धावांची गरज. निकेतन पाटोळे आल्या आल्या मैदानामध्ये गोलंदाजाचे करतोय वाटोळे आणि या मॅच वरती तो त्याचे घट्ट करतोय वेटोळे. निकेतन पाटोळे. शेवटचे 4 चेंडू 16 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळेल. टेबल टॉप करणार कोण, आजचा दिवस गाजवणार कोण. शेवटचे 4 चेंडू 16 धावा. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. पंचांचा इशारा नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल.
स्वप्नील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. हा चेंडू मात्र नो बॉलचा इशारा पंचांचा आला. स्वप्नील नो बॉल इथे मात्र आलाय. चान्स आता मात्र वाढत चाललाय. गुरुज पुणे वॉरियर्स असं वाटलं होतं या मॅचच्या बाहेर आहेत, पण आता परत एकदा गुरुज पुणे वॉरियर्स या मॅच मध्ये शिरकाव करताना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 4 चेंडू 14 धावांची गरज. चार चेंडू 14 धावांची गरज. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 14 धावा हे समीकरण मैदानामध्ये पूर्ण करावं लागेल. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. मॅच आता मात्र अटीतटीची. गुरुज पुणे वॉरियर्स परत एकदा मॅच मध्ये येताना पाहायला मिळतात आणि इथे हा पॉइंट किती महत्वाचा असेल दोन्ही टीमसाठी हे मला टॉप 8च्या लढतीमध्ये पाहायला मिळेल. टॉप 8च्या लढतीमध्ये तुम्हाला हे पॉइंट मात्र महत्वाचे ठरतील. इथे टेबल टॉप केला तर मात्र फायदा त्याचा टॉप 8 मध्ये पाहायला मिळेल आणि प्रयत्न तोच केला होता. 4 चेंडू आता विजयासाठी 14 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. एका ओव्हर मध्ये जवळपास 27 धावांचं टार्गेट असताना या मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च होताना पाहायला मिळाल्या. 4 चेंडू 14 धावा म्हणजे पहिल्या 2 चेंडू मध्ये 13 धावा खर्च झाल्या, तर 4 चेंडू मध्ये 14 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षणामध्ये बराचसा बदल आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडवरती विशाल यादव 12 चेंडू 19 धावा विशाल यादवने बनवल्या. खालच्या बाजूला निकेतन पाटोळेने चांगली सुरुवात करून दिली आणि हा चेंडू व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल व्हाईट बॉल. किती चुका करणार. चुका 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 मैदानामध्ये घडतायत. एक्स्ट्रा धावामध्ये ते खर्च होतात. स्वप्नील गोलंदाजीसाठी तयार. स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती खेळलेला फटका. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे मात्र विशाल रबाडा ते मात्र होईल बाद. विकेट गमवली आणि फलंदाज इथे बाद. चांगला थ्रो इथे आपण पाहिला आणि ते फलंदाज मात्र बाद. विशाल मात्र बाद झाला. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखवली, पण स्ट्रायकिंग एंडवरती निकेतन पाटोळे असेल. ज्या खेळाडूंनी आल्याला सुरुवात मात्र चांगली केली होती तोच खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. चला नवीन बॅट्समन आतमध्ये बोलवा लवकर, वेळ वाचा. चला नवीन बॅटर आतमध्ये पाठवून द्यायचंय. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे. 3 धावा बनवायच्या त्या 12. 2 षटकार निकेतन पाटोळे इथे खेळणार का? 2 षटकार किंवा 3 चौकार इथे खेळावं लागेल. काय होणार या मॅचचं? कोण टेबल टॉप करणार? कोण होणार विजेता या मॅचचा? गुरुज पुणे वॉरियर्स की अजिंक्य फिशे स्पोर्ट फाउंडेशन? कोणता संघ बाजी मारेल? बॅट्समन नेम रोहित पाटील नवीन फलंदाज. 3 चेंडू 12 धावांची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. आजच्या दिवसातील अंतिम सामना आणि अंतिम सामना देखील रंगतदार होतोय. शेवटचे 3 चेंडू 12 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल मात्र पाहायला मिळेल. 3 चेंडू 22 धावांची गरज असताना नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. रोहित पाटील. निकेतन पाटोळेसाठी हा चेंडू मात्र इथे सुरेख आणि चेंडू इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू 12 धावा. आता दोन्ही चेंडूवरती 2 षटकार खेळावे लागेल निकेतन पाटोळेला. आज त्याची क्षमता त्याला दाखवावी लागेल. निकेतन पाटोळेच्या बॅट मधनं फटका चांगला खेळलाय, पण इथे पाहूया षटकार. 6 धावा. क्या बात आहे. निकेतन पाटोळेच्या बॅट मधनं आलेला षटकार. मॅच में अभी भी जान है. अजूनही हा सामना संपला नाहीये. शेवटचा 1 चेंडू बनवायच्या धावा 6. निकेतन पाटोळे या मॅचचा हिरो ठरणार का? जी बॅटिंग केली निकेतनने इथे मात्र तो विघ्नहर्ता म्हणून टीम साठी जाऊन आलाय. जो मुसीबत में खड़ा वो है सबसे बड़ा. आणि निकेतन पाटोळेचा बडा हिट मैदानामध्ये पाहायला मिळाला. अजूनही 1 चेंडू शिल्लक आणि 6 धावा बनवायच्या. पुणे प्रीमियर लीगचा थरार. पुणे प्रीमियर लीगची मॅच. आजच्या दिवसातील अंतिम सामना. काय मॅच मैदानामध्ये रंगली आहे. 1 चेंडू 6 धावांची गरज. काय होणार? शेवटचा 1 चेंडू. पुणे प्रीमियर लीग राडा होणार.
पोरं ऐकणार नाहीत. पण आता निकेतन पाटोळे काय करणार? मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. शेवटचा एक चेंडू, 6 धावांची गरज. पुणे प्रीमियर लीग ही स्पर्धा का हिट आहे? त्या अशाच खेळामध्ये पुणे प्रीमियर लीगचं आयोजन जबरदस्त आहे. त्याच आयोजनामध्ये 4 चांद लावणारा खेळ मैदानामध्ये निकेतन पाटोळेने सुरू केलाय. शेवटचा एक चेंडू, 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज स्वप्नील, स्ट्रायकिंग एंडमध्ये निकेतन. गुरुज पुणे वॉरियर की अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन, कोणता संघ विजय होईल? निकेतन मॅच घेऊन जाणार का इथे शेवटच्या चेंडू ते स्वप्नील मॅच फिरवणार? शेवटचा एक चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत खेळला पण इथे सामना संपला, सामना जिंकला अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन संघाने. पण काय फाईट निकेतन पाटोळे दिली. शेवटपर्यंत निकेतन पाटोळे मैदानामध्ये लढला तो, झगडला, झुंजला. गुरेज पुणे वॉरियर्स हा मात्र टॉप 8 मध्ये दाखल झाला, पण तो सेकंड नंबरने क्वालिफाईड झालाय. पहिल्या नंबरने टीम क्वालिफाईड होईल आजच्या दिवसाची. अजिंक्य भिसे स्पोर्ट फाउंडेशन हा संघ मात्र टॉप 8 मध्ये टेबल टॉप करत प्रवेश करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला दोन्ही टीम आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय, तिथे आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. दोन्ही टीमचा फोटो देखील आपल्याला घ्यायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम पूर्ण चला लवकर या. टी शर्ट आणि कॅप घे तुझ्या बॅगेत.